सन्माननीय मंच आणि समोर जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे गजानन काळेचं भाषण झाल्यावर मी सुनीलला म्हणलं होतं राष्ट्रगीत करून सभा संपवा. गजानन तू सगळ्यांना तरुण म्हणला, मलाच का ज्येष्ठ म्हणला मला हे अजून नाही कळत. अरे थोडं उन्हात फिरलो काही अनुभव म्हणून केस पांढरे झाले नाही तर. सुनीलचा ज्यावेळेस मला निरोप आला की प्रकाश तुम्हाला बांद्र्याच्या सभेत यायचंय, एक फार मोठं मानसिक दडपण याच्यासाठी आलं. खरं बोलावं तर स्वर्गीय बाळासाहेबाच्या आत्म्याला काय त्रास होईल, पण याचा विचार आमच्यासारख्या बाळासाहेबाला देवतुल्य मानणारे व्यक्ती करते. पण आपण वागल्यावर आपल्या बापाला काय त्रास होईल याचा विचार कधी कोणी केला? 2019ची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये थोडा संशय पहिल्यापासून होताच, पण भारतीय जनता पक्षाला कमी जागा मिळाल्या. अर्थात ते पाप स्वतः भारतीय जनता पक्षाचंच आहे. त्यांनी आपसातच काही जागा पाडल्या आणि एक सूड घेण्याचं एक नाट्य राजकारणात सुरू झालं महाराष्ट्रात. तुम्हाला महाभारतातल्या काही प्रसंग माहिती आहे? महाभारतामध्ये शकुनी तो गांधार नरेश असतो. केव्हा त्याला तिकडं खायला मिळत नाही म्हणून बहिणीच्या घरी आलेला नसतो. तो गांधार नरेश असतो. पण तो कौरवांच्या धृतराष्ट्राच्या आपल्या मेहुण्याच्या राज्यात का येतो? तर भीष्माने जबरदस्तीनं आपल्या बहिणीचं लग्न या आंधळ्या राजपुत्राशी लावून दिलंय. याचा निर्वंश करीन हा प्रतिज्ञा करूनच इथं आलेला असतो. थोडी बहुत गोष्ट या राजकारणाशी जुळती आहे. मी आत्ता मागच्या सभेत म्हणलं, स्वर्गीय बाळासाहेबांनी शरद पवारला मातोश्रीवरती येऊ दिलं, पण कधी शिवसेना भवनात येऊ दिलं नाही. शिवसेना भवनात येऊ दिलं नाही याचा अर्थ घरी मासे खाऊ घातले, पण राजकीय स्वैरसंबंध कधी केले नाही. त्यांना माहित होता हा माणूस कसा आहे. जोपर्यंत बाळासाहेब होते, संजय राऊत एका मर्यादेपर्यंतच होते, ते फार पुढे नव्हते. आणि ती खतखत संजय राऊतच्या मनात होती की त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आलं नाही. जे शिवसेनेच्या कोट्यातून जे भाजप मंत्री करायचं ते संजय राऊतचा कधीच नंबर लागायचा नाही. आणि हे कुठंतरी एक सूड घेण्याची त्यांना ती संधी चालून आली. आणि मग घरी स्त्री हट्ट. आता स्त्री हट्ट, मला माफ करा सगळ्या महिला, स्त्रीचा हट्ट असल्यामुळं भले भले पुरुष, म्हणजे त्यावेळेस शिवसेनेचं जरी वाघ हे चिन्ह होतं तरी घरी आल्यावर सगळे म्याव म्यावच करत होते. कोणी डरकाळी फोडण्याचं कारणच नाही ना. तर या जोडगोळीनं या शरद पवारनं या संजय राऊतनं तिकडं पटवलं, चुलीपाशी गेले आणि त्यांनी सांगितलं की साहेबाची योग्यता महाराष्ट्राचं नेतृत्व घ्यायची आहे. बाळासाहेब जोपर्यंत होते तोपर्यंत लोक सत्ता मिळवण्यासाठी मातोश्रीच्या दारात यायचे आणि तुम्ही सत्तेसाठी मातोश्रीचा उमला ओढाडून दुसऱ्याच्या दारात गेलात. हा फरक होता. बाळासाहेबांनी कधी सत्ता हे साध्य मानलं नाही आणि तुम्ही सत्तेला साध्य मानून जी काही साधनं वापरली ती कुठल्याच नीतीत बसणारी नव्हती. एक कारस्थान केलं आणि बाहेर येऊन काय सांगितलं? मला शब्द दिला होता
आता शब्द कुणी कुणाला दिला? त्या खोलीत दोघंच होते, एक अमित शहा, दुसरे उद्धवजी, आणि तिसरे फोटोमध्ये स्वर्गीय बाळासाहेब. आता कोण खरं बोलतंय? त्याच्यातलं कुणीतरी एक खोटं बोलत होतं हे निश्चित आहे. जर बाळासाहेबांनी फोटोमध्ये येऊन जर बाहेर येऊन खरं बोलले असते तर काय बाहेर आलं असतं सांगा बरं. एक वेगळं चित्र बाहेर आलं असतं. तुम्ही सत्तेसाठी नको त्या माणसाशी संगत केली. तुम्हाला ज्या मतदारांनी निवडून दिलं त्या मतदाराशी तुम्ही गद्दारी केली आणि सत्ता मिळून काय फार दिवे लावले? काय दिवे लावले? पहिल्यांदा पालघरमध्ये 2 हिंदू साधूची ठेचून हत्या यांच्याच काळात. काय वाटलं असेल बाळासाहेबाच्या आत्म्याला? हे आमचे चिरंजीव मुख्यमंत्री, तिथं हत्या झाली. 1.5-2 वर्ष आजारपणात गेले. आता मुख्यमंत्री असल्यामुळे सगळा शासनाचा खर्च. आजारपणातून बाहेर आल्यानंतर यांचे संपादक यांची एक मुलाखत घेतली. फार मुलाखत अगदी त्याचा गाजावाजा करून मग संपादकांनी इकडून म्हणलं जय महाराष्ट्र, तिकडून साहेबांनी म्हणलं जय महाराष्ट्र, आणि संपादक म्हणले जय महाराष्ट्राची सिंहगर्जना झाली. तुम्ही ती मुलाखत पाहिली का? अरे याच्यापेक्षा मांजर तरी घरात म्याव मोठ्याने करतं. बरं, तुम्ही 1.5-2 वर्ष मुख्यमंत्री होतात, तुम्ही त्या काळात काय केलं हे सांगितलं नाही. त्यांनी काय सांगितलं? मला आजारपणात हा प्रश्न पडला की माझं सगळं शरीर तर सुन्न झालं. आता ही मुलाखत आहे एका मुख्यमंत्र्याची, माझी मुख्यमंत्र्याची मुलाखत चालू आहे. माझ्या गालावर डास बसला, तुम्ही कसा उठवायचा? मी तर कपाळाला हात लावला. अरे म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होता, 4 माणसं ठेवायचे, जिथं पाहिजे तिथं खाजवून घ्यायचं. अनिल परबचं तुमचं कुठे खाजवायला तयार आहे? या दुसऱ्याची काय गरज होती तुम्हाला? कुणासोबत तुम्ही गेलात? काय केलं? ही राष्ट्रवादी, या राष्ट्रवादी पक्ष ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेसपासून महाराष्ट्रात जातीवादाचं विष यांनी पेरलेलं आहे. विष पेरलं यांनी. हिंदूचा जसा अपमान करायचा त्याची एकही संधी राष्ट्रवादी कधी सोडत नाही. मला सांगा, परवा अजित पवार काय म्हणले? एक विषय निघाला, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर का स्वराज्य रक्षक. यांचा अभ्यास तर काही नाही, यांना कुणीतरी आणून देतं, गुगलवर पाहतात. मी यांना 4 दाखले दिले की संभाजी महाराज हे हिंदू धर्माचे कसे कडवे समर्थक होते, पण नाही, आम्ही त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणार. मी म्हणलं मन बाबा, तू अजित पवार आहेस, तू शेतकऱ्याच्या धरणात मुतू शकतोस, तू काही म्हणू शकतो. उद्या तू म्हणू शकतो शरद पवार माझे काका नाहीत, काकू आहेत, मन आम्हाला काय घ्यायला. पण नाही, हिंदूचा किती अपमान करता येईल हे राष्ट्रवादीचं धोरण आहे. तो काँग्रेस, एक राहुल बाबा कन्याकुमारीहून निघाले. खरं म्हणजे गजानन, तू मार्क केलं नाहीस की पहिलीच वेळ अशी आहे की सलग इतके दिवस राहुल गांधी भारतात राहिले. हो, त्याच्या आईला सुद्धा आश्चर्य वाटलं, बिचारी बेंगलोरला त्याला भेटायला गेली. नाही तर हे 1.5-2 महिन्याला कुठं थायलंडला जाते, कुठं न्यूयॉर्कला जाते, कुठं इटालीत जाते, काही माहीत नाही. कशाला जाते ते कळत नाही. आम्ही त्याला अडवायला गेलो होतो त्यावेळेस मला त्याच्या चेहऱ्यात सद्दाम हुसेनचा चेहरा दिसला. हे मी काय त्या आसामच्या मुख्यमंत्र्याचं वाक्य बोलायलो नाही. तुम्ही मागा, मी हे वाक्य 17 नोव्हेंबरला राहुल गांधीला अडवायला गेलो त्यावेळेस चिखलीच्या सभेत सांगितलं होतं, सद्दाम हुसेनसारखा दिसतो. हा पठ्ठा एवढा हुशार आहे, त्यांनी नाताळ्याच्या सुट्ट्या, नवीन वर्षाची संधी साधली, 7-8 दिवस सुट्टीच घेतली. आता 7-8 दिवस सुट्टी घेतल्यावर याचा सगळा अवतार बघून त्याच्या मैत्रिणी याला पाहून आनंदाने चित्कारल्या का किंकाळल्या हेच कळालं. याला काही माहिती नाही. राहुल जी आपको ठंड क्यों नहीं लगती?
ठंड, आप ठंड से डरते हो, मैं ठंड से डरता नाही. अरे काय उत्तर आहे? आमच्या खेडेगावात जर कोणी थंडीत स्वेटर वगैरे घातलं नसलं तर त्याला म्हणते तू काय आतून जॅकेट घातलंस का. आता आतून जॅकेट हा मग आपने जो अभी जो आप देख रहे हैं वो राहुल गांधी मैंने कब का मार चुका. मग तू कोण आहे? हे देशातला हा एक शहाणा आहे. सध्या 3.5 शहाणे आहेत, त्यातला हा एक शहाणा आहे. अजून 2.5 शहाणे शिल्लक आहे. आता असा बोलतो. मला हे कळलं नाही याच्या आईबापाने याला कधी शाळेत घातलं होतं का नाही. महाभारत में पांडवों ने डिमॉन्स्ट्रेशन किया था क्या? हाँ? जीएसटी लगाई थी क्या? अरे काय बोलायला तू. जर हे ऐकायला स्वतः भीष्माचार्य असले असते तर त्यांनी आत्महत्या केली असते. हे ह्याचं नॉलेज. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या पादरी बरोबर हात मिसळतो. सावरकराचा अपमान केला, सावरकराला माफीवीर म्हणला. मला तर वाटतं सावरकरांनी 10 वर्ष जो कोलू फिरवला ना, त्या कोलूला एकदा याला बांधावून ह्याला 10 मिनिटं फिरवावं. याच्या सगळ्या तोंडातून काय काय बाहेर येईल तुम्हाला पाहायला पाहिजे. आज तुला काय माहिती सावरकर म्हणजे काय, त्याचा अपमान. आणि मग तो इस्पितळा बाहेर आलेला वेडा, तो एक दुसरा शहाणा. आता हे दोघंही काश्मीरमध्ये, हम तुम और बॅक पायपरची एक जाहिरात होती. आता हे दोघं हम तुम और काश्मीर की थंडी काय बोलत तो. अरे काय 100 दिवस होते आम्ही आणीबाणीमध्ये नाशिकमध्ये वर्ष 1.5 वर्ष जेलमध्ये होतो. आमचं संतुलन असं नाही बिघडलं बाबा. तो काय बाहेर घेऊन बोलला. तो काय म्हणला की अजित पवारचं लिफ्ट पडलं. आता धनंजय मुंडेचा ॲक्सिडेंट झाला, तो एक संशोधनाचा विषय. आणि हे बानामती केली, हे सामन्यात लिहून आले. बरं याच्यावर आम्ही टीका करावी तर आमची अडचण अशी आहे की हा कार्यकारी संपादक आहेत दुसरे. मग संपादकावर टीका केली तर तुम्ही महिलावर टीका करता. आता तुम्ही संपादक असल्यावर असं लिहून आल्यावर आम्ही कुणावर टीका करावी. बरं आहे आजकाल लहान पोरं बसत नाहीत पेपरवर म्हणून ते सुद्धा वापरला नसता कोणी सामन्यात. चाटुगिरी किती करावी म्हणजे नेत्याची स्तुती करावी इथपर्यंत ठीक आहे, योग्य ती स्तुती करावी. अरे नेत्याचे पाय चाटून काही पद मिळवल्यापेक्षा टाचा घासून काही काम करा ना. काय म्हणणं हा की ते इंग्लंडचा राजा. आता त्या राजाला काही अर्थ नाही. जायच्या दिवशी तो राजा झाला 75 वर्षी, त्याच्या डोक्यावर मुकुट आला. तो चार्लस, ते जो बायडन आणि पुतीन हे सगळे शेकोटी भोवती गप्पा मारायले आणि ते सारखं विचारले उद्धव ठाकरे कोण आहे. हे हार मानताही नाही. आता हा शहाणा. तिसरी शहाणी आमची सुषमा अंधारे, प्राध्यापिका. मी प्राध्यापिका बाई. ती शिवसेनेच्या विरोधात मागं बोलत असताना मला तिचं एक वाक्य खूप आवडायचं. ती बोलताना काय म्हणली, शिवसेना के म्हणजे एकत्र शिवसेनेचे तमाम चेले चपाटे इस बात का गौर फरमाए. तेवढंच उर्दू येत होतं, त्याच्या पुढे नाही आलं, तिनं मराठीत सुरू केलं. मला ती वाक्य खूप आवडलं. त्याचा आत्ता संदर्भ असा मला लक्षात आला की ती बरोबर म्हणली होती. शिवसेना के तमाम चेले चपाटे. आता चेले गेले एकनाथ शिंदेवर, चपाटे राहिले उद्धव ठाकरेवर. बाळासाहेबांचे सगळे चेले निघून गेले ते. आता हे 3 शहाणे झाले. अर्धा शहाणा आपला आदित्य बाबा. अरे कबड्डीमध्ये व्हाईट बॉल टाकायला. अरे कोणत्या शाळेत होता याचा दाखला. मला काही क्रिकेटमध्ये फार कळत नाही, आज सुनील सांगू शकतो. कबड्डीमध्ये अरे उद्धवजी खरं म्हणजे भारतात 2 मुंज आहेत, एक राहुल गांधी आणि दुसरा आदित्य बाबा. यांची वेळेवर लग्न करावं नाही ते असंच काहीतरी बोलत फिरतात. ते कुठल्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे. ह्याच्या वयात तर आमचं सगळं वैवाहिक सगळं काम संपलं होतं. आमचे पोरं शाळे वेळेला सुद्धा जात होते. काही बोलतात
ती पाटणी बिचारी दिशा बदलून गेली याची वाट बघून हा काही तिकडे गेला नाही. आणि हा कॅबिनेट मंत्री याचा भाला वाटतं ते पेगविन घेऊन आला भारतात. त्या पेगविननं काय त्या जन्मीचं पाप केलं असेल ते जरा दक्षिण ध्रुव सोडून याच्यानं आता मुंबईत आले. एक दिवशी याच्या सकाळी वाटलं नाही म्हणजे आरे कॉलनीतलं शेठ कांजूर मारला. अहो 1000-1200 कोटीचा फटका बसला तिथे. यांना थोडंच द्यायचं, यांना काहीच द्यायचं नाही. आता असे बोलायले लोक. मग मला सांगा काय चाललंय तुमचं? हे तुम्ही राज्य केलंय. परवा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, मला फार त्यातलं काही कळत नाही. ते म्हणले आता हे रस्ते नवीन होणार आहेत, रस्त्याच्या खालून 42 ॲम्युनिटीज जातात. 42 जातात. 42 मग रस्त्यावर काय असतं? 42 तारा घालून जातात. काही नाव असलं ती यादी द्या बा आम्हाला. 2-4च माहिती. ते टेलिफोनची, दुसरी गटार, तिसरं पाण्याचं. यांनी 42 कुठून शोधून काढल्या? काहीतरी एक बोलायचं, काहीतरी एक करायचं. आणि सगळ्या महाराष्ट्राचा खेळखंडोबा केला. उद्धवजी ते तुम्ही पेरलं तेच तुम्हाला कापावं लागलं. तुम्ही सगळे राजसाहेबावर नाव ठेवता. राजसाहेबाने शिवसेना सोडली, राजसाहेबाने असं केलं तसं केलं. राजसाहेब असे एकमेव व्यक्ती आहेत ते शिवसेनेतून एकटे बाहेर पडले. एकटे. कधी त्यांनी पक्षावर दावा सांगितला नाही. माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गीय श्रीकांत ठाकरेचा सुद्धा शिवसेना वाढवण्यात मोठा हात आहे. त्यांनी कधी दावा नाही सांगितला. अरे पित्याला जाऊन 10 वर्ष झाले नाहीत, शिवसेनेची छकलं पडली. तुमचं चिन्ह तुमच्याजवळ राहिलं नाही, हे तुमचे गुन्हा. ते तुकोबारायांनी बरोबर म्हटले, ढेकणा संगे हिरा राहिला, हिरा भंग पावला. आता ढेकून कोण आहे तुमचं तुम्ही ओळखा. हा हिरा तर नव्हता, झालंय. आणि तुम्ही कुणाला नावं ठेवताय? कुणाला ठेवताय? राज ठाकरेला? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आत्ता आलेलं सरकार काही फार चांगलं आहे? हे सरकार अनैतिक सरकार आहे असं खुद्द सुब्रमण्यम स्वामीच म्हणले, हे मी नाही म्हणलं. अजून एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री का घी देखा है, भाजप का बडगा देखा नाही. हे भाजप याला कधी खाऊन टाकेल कळणार नाही. हे नवीन सरकार आलं. मला सांगा, पत्राचाळीतल्या लोकांना घरं मिळाली, गिरणी कामगाराला घरं मिळाली, मराठा मुलांची शिष्यवृत्ती झाली, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने शेतकरी भरडला गेला, त्याला नुकसान भरपाई मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणीमध्ये काल आमच्या एका कार्यकर्त्यांनी, राजू उंबरकरांनी भव्य मोर्चा काढला या शेतकऱ्याच्या प्रश्नावर, की शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे, त्यांची विम्याची रक्कम मिळाली पाहिजे. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करते. तुम्हाला कालची एक घटना सांगतो, या घटनेने विचार करायला पाहिजे. ती घटना अशी आहे की ठाण्यामध्ये एका सरकारी शाळेत गेली 6 महिने वीजच नाही आहे. वीज नाही. ही गोष्ट ठाण्यातले एक आमचे म्हणजे काय वाघ माणूस आहे ना, म्हणजे वाघ आहेत अविनाश जाधव, त्यांच्याही गोष्ट लक्षात आली. ते शाळेत गेले, स्वतःच्या खिशातले पैसे काढून त्या शाळेचं वीज बिल भरलं आणि त्याची वीज चालू केली. तुम्ही मुलांना संगणक शिकवता, मुलांना काही अजून दुसऱ्यासाठी वीज लागते. विजेची एवढी गळती होते, एवढी चोरी होते, पण सरकारी शाळेला बिल भरलं नाही म्हणून वीज कट केली. एवढ्यावरच हा खेळ इथं थांबत नाही. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की ही शाळा महाराष्ट्राचे सध्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरामागे आहे. ते सरकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता काय?
त्यांनी स्वतःचे पैसे दिले आणि ती धावली. हा फरक आहे. आम्ही मोदी साहेबासारखं चॉकलेट द्यायला आलं नाही. त्या बांद्र्याच्या ग्राउंडवर बरेच चॉकलेट घ्यायला गेले, कुणाला काय मिळालं अजूनही कळालं नाही. 38,000ची घोषणा झाली, आता झाली मुंबई सोन्याची. आली अरे खुश, भाजपवाले फिरू लागले. मग काय केलं त्यांनी? सांगितलं 400 किलोमीटर रस्ते आम्ही कॉन्क्रीटचे करू. म्हणजे आहे ते आता खोदणार, त्या खड्ड्यातून तुम्ही जाणार, तुम्हाला पुन्हा वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावं लागणार. मला एक सहज आठवलं, अशी जी घोषणा झाली होती हे सगळेच होते. त्या बोटीतून कुठं कुठं गेले, महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्याचं पाणी आणलं, सगळ्या किल्ल्याची माती आणली आणि आमचे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजाचं समुद्रात स्मारक करण्याचं भूमिपूजन झालं. अहो गेली 6 वर्ष तिथे एक वीट नाही पडली. 26 कोटी खर्च झाले, 70 कोटी खर्च झाले. आता प्रत्यक्ष जर मोदीला इथे यावं लागतं, म्हणजे यांचे काय हाल आहेत, यांचं काय नेतृत्व आहे हे लक्षात येतं आपल्याला. आणि मग ह्या 38,000 कोटीच्या घोषणा अशाच होतील, अशाच करतील. याच्यातला प्रत्येक जण, आत्तातल्या सरकारचा प्रत्येक जण येऊन शिवतीर्थावर भेटून गेला साहेबाला, मैत्री दाखवतात, उघड नाही. मला एक म्हणायचं आहे एकनाथजी शिंदेला, अरे राज ठाकरेवर आणि मनसेच्या कार्यकर्त्यावर एवढे तुम्ही खोटे खटले दाखल केले, तुम्ही एक अध्यादेशकडून मागे घेऊ शकत नाही का? मनसेच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केला, मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोरी केली, भांडणं केले, खून केला, काय केलं? तुम्हाला राज ठाकरेची मैत्री हवी आहे, पण राज ठाकरेचे हे काम, त्यांच्यावरच्या केसेस तुम्हाला वापस घ्यायचे नाही. आम्ही काय भीक मागायलो नाहीत, आम्ही ते भांडण लढो. राज ठाकरेंनी ज्यावेळेस हिंदुत्वाची भूमिका घेतली, खरी अडचण यांची तिथं सुरू झाली. मी तर 2008 पासून साहेबाला म्हणत होतो की साहेब आपण हिंदुत्वाच्या भूमिकेवर जाऊ. मी आज हे सांगतो, मला याचा अभिमान वाटतो की स्वर्गीय बाळासाहेबानंतर हिंदुत्वाचा खरा नेता आहे फक्त राज ठाकरे किंवा कुणी ना. आमचा जन्म स्वातंत्र्य झाल्यावर झाला, पण 50 वर्षात आम्ही राजकारण बघतो. एक राजसाहेबांनी सांगितलं, हे सकाळचे भोंगे बंद करा. अख्ख्या देशभर त्याचा परिणाम झाला, अख्ख्या देश भोंगेच बंद झाले. आम्हाला कुणाच्याही धर्माला विरोध नाही, त्यांच्या धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. तुम्हाला माहीत नसेल, आम्ही निजाम सर्किटमध्ये राहणारे लोक तर लग्नाची मिरवणूक जरी मस्जिदून गेली तर बँड बंद करावं लागायचं. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कधी त्यांची आजान आहे, कधी तुमचा कोणी एखादा मुस्लिम मित्र असला त्याचा अर्थ विचारा. ते म्हणतात अल्लाशिवाय कोणी श्रेष्ठ नाही ना, अल्लाचीच पूजा करा, बाकी कोणाची करू नका. अरे आम्हाला काय ऐकवताय? हे सकाळ उठून आम्हाला काय ऐकवताय तुम्ही? तुम्ही तुमच्या घरात करा, आम्हाला नका त्रास देऊ. राजसाहेबांनी हा मुद्दा मांडला, अख्खा देशभर त्याचा परिणाम झालाय. आज 90% सकाळचे भोंगे बंद झालेले आहेत. आणि त्या राजसाहेबाला तुम्ही अयोध्येत जाण्यापासून रोखलं. मी जाहीर सांगतो, हे पापमध्ये भाजप सहभागी. भाजपचं आपसातलं भांडण आहे, यांचं आपसातलं भांडण आहे. तो कोण ब्रिजमोहन सिंग उभा केला, त्याची काय अवकात आहे? गुंड माणूस आहे. गेल्या 2 दिवस तुम्ही पेपरमध्ये पाहत असतात, महिलावर अत्याचार करणारा माणूस. ज्या महिला उघड आल्यात, हा निर्लज्जपणे म्हणतो की त्या महिलांनी पुरावे द्यावे. एखाद्या महिलेवर अशा प्रकारचा अत्याचार झाला, तो काही सार्वजनिक होत असतो? त्या महिलेने काय काय पुरावे द्यावे? आणि हा भाजपचा खासदार, आणि याच्यासाठी सगळं उत्तर प्रदेशचं सरकार वेठीला धरलं आणि राजसाहेबाला अयोध्येला जाण्यापासून थांबवलं. मला एक पत्रकार म्हणला, तुम्ही का गेले नाही? आमच्यातले काही गेले होते तिथं. मला सांगा, आम्ही गेलो असतो, आम्ही कोणाला भिन्न नसतो, आमच्या गाड्या बुक होत्या. हिंदूच हिंदूला भांडलेत हे चित्र जगासमोर दिसलं असतं. आमच्या कार्यकर्त्याला तिथं अडकवण्यात आलं असतं. म्हणून आम्ही अयोध्येला गेलो नाहीत. आम्ही ब्रिजमोहन सिंगला भिलोत म्हणून नाही.
आणि परवा ब्रिजमोहन सिंग पुण्याला आले, मला एकाने विचारलं तुम्ही अडवणार का? म्हणलं अजिबात नाही. महाराष्ट्र केसरीसाठी माणूस आलाय. एखाद्या घरी लग्न कार्य असलं तर आपलं नाक कापून त्याला अवलक्षण दाखवावं असं आमचं म्हणणं नाही. मग मला या सगळ्या गोष्टीवर वाटतं की राजसाहेबासारखा एक नेता, मी तर बरेच नेते म्हणजे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीपासून मला बऱ्याच नेत्यांचा जवळून अनुभव आहे. आत्ता असलेल्या नेत्यामध्ये राजसाहेबासारखा कल्पक, राजसाहेबासारखा दूर विचार करणारा, आपल्या महाराष्ट्रीयन जनतेची, मराठी माणसाची काळजी करणारा, आता तर हिंदुत्वाची एक व्यापक भूमिका आम्ही घेतलेली आहे. मला सांगा, ते एक भांडण उकरून काढतात राजसाहेबाचं. काय ते 2008ला का 10ला झालं होतं ना. खरं म्हणजे ते भांडण आम्ही नव्हतं सुरू केलं, समोरून त्या प्रकारचा एक प्रतिसाद आला, ते भांडण झाले. ती एक घटना होती, घडून गेली. त्या घटनेचा फायदा काय झाला? UP बिहारच्या मध्ये ज्यावेळेस जागा निघतात त्यावेळेस हिंदीत पेपर निघतो, मराठीत, महाराष्ट्रात ज्यावेळेस जागा निघतात मराठीत पेपर निघतो. राजसाहेब असा एक नेता आहे, त्यांनी पंतप्रधानाला काय सांगितलं की तुम्ही उत्तर प्रदेश बिहारमध्ये उद्योगधंदे काढा, तिथल्या तरुणाला काम द्या, तो इथे येणार नाही. मग मी तुम्हा सगळ्यांना हे आवाहन करतो की अशा नेत्याला एकदा तुम्ही संधी द्यायला काय हरकत आहे? अहो, डोक्यावर पडलेल्या माणसाला तुम्ही संधी दिली, एकावर एक फ्री, बापावर लेख फ्री. बघा बरं, आमच्या वहिनी कधी असं मध्ये मध्ये करत नाहीत बाबा. ते आपला नातू त्यांचं ते घरी आहे, इथं सकाळी उठायचं, मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर न्यायचं, बाप लेकाला तयार करून शाळेला पाठवलं, हे द्यायचं पाठ. याचा आपण विचार केला पाहिजे आणि एकदा राजसाहेबाला संधी दिली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे आणि एवढीच आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.